छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शिनपुंजी येथे ड्रायव्हिंग लायसन्सच्या मागणीवरून सागर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे। 6 महिन्यांपूर्वी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या बालाजी प्रल्हाद कदम हे लायसन्सबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते। यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर बालाजी कदम जखमी झाले। दरम्यान जखमी झालेल्या कदम यांनी ड्रायव्हिंग स्कूल चालकाने आपल्याला काचेवर ढकलल्याचा आरोप केलाय, तर ड्रायव्हिंग स्कूल चालकाने त्यांनी स्वतःचे डोके काचेवर आपटल्याचा दावा केलाय। जखमी बालाजी कदम यांना उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे। दरम्यान या प्रकरणात दोनही बाजूंकडून वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने पोलिसांच्या तपासानंतर घटनेचे नेमके कारण आणि वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। अशोक साठे, एमसी न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। नाव काय तुमचं? बालाजी प्रल्हाद कदम। हां, बालाजी प्रल्हाद कदम। कसं काय बांधणं माझं लायसन दिली। लायसन? हां, कोणी घेतलं? खोटं बोलतो मला। आज उद्या म्हणून खोटं बोलतो। मारवाड टाकेल होतं का? हां, कशाला मारवाड? मारायला मला ढकलून दिलं काचवर ढकलून दिलं आणि मला एवढं लागलं तरी लोकांनी मला मारायला चालू केलं। किती जण होते? 2-3 जण होते। कुठले राहणार तुम्ही? मदत करायची तर सोडून दिलं, मारलं मला। तुम्ही राहायला कुठले? मी राहायला ग्रामपंचायत। ग्रामपंचायत रांजणगाव। हां, काय काम करता? काम मी कंपनीमध्ये। कंपनीमध्ये? हां।